बा आज दुसऱ्या टॉपिक कडे झालं, ते टॉपिक संपलं. आज दुसरा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे सरफेस टेन्शन. आपण जेव्हा हे सॉल्व्ह करत होतो, काय एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत होतो, डायमेन्शन तयार करत होतो, तेव्हा आपण हे फॉर्म्युले घेतले होते. सरफेस टेन्शन इज इक्वल काय असतं, एफ अपॉन एल किंवा एफ अपॉन 2l. असे दोन फॉर्म्युले येणार, एक एफ अपॉन एल आणि एफ अपॉन 2l. म्हणजेच युनिट विचारलं तर काय होऊन जाईल रे, न्यूटन पर मीटर ना. युनिट काय होऊन जाईल, न्यूटन पर मीटर. याच्या सारखंच कोणाचं आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. असं कोणाचं आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, न्यूटन पर मीटर. चल आता मी काय म्हटलं, याचं डेफिनेशन काय, डेफिनेशन असतं imaginary line drawn on the free surface of a liquid perpendicular force drawn per unit length. काय केलं, हे कंटेनर होता, या कंटेनर मध्ये काय होतं, हे लिक्विड होता. या लिक्विड मध्ये काय केलं, मी एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली. त्या इमॅजिनरी ड्रॉ केल्यानंतर असे परपेंडिक्युलर फोर्स लावले. ठीक आहे, परपेंडिक्युलर फोर्स लावले. या इमॅजिनरी लाईनला काय लावलं मी, असे परपेंडिक्युलर फोर्स लावले. असं करणे म्हणजेच काय, तुमचं सरफेस टेन्शन. ऍक्च्युअल मध्ये याचा अर्थ असा होतो, सरफेस टेन्शन मध्ये तुम्ही बघितलं असाल, ते लहान मुलं जम्पिंग करतात, त्याच्यामध्ये असं असतं, ते मेम्ब्रेन असं ताट असतं. मग जेवढं ताट असेल तेवढं चांगलं, जास्त लांब उडी जाते. तसंच सरफेस, वॉटरच्या सरफेसवर पण तसाच मेम्ब्रेन असतो, जो असा वळलेला असतो सगळ्या साईडने, फोर्स पर युनिट लेंथ मध्ये. मेम्ब्रेन तयार होणे म्हणजेच काय, सरफेस टेन्शन. मेम्ब्रेन ऍक्च्युअल मध्ये सरफेस टेन्शन म्हणजे काय तुम्हाला कळालं, सरफेस टेन्शन म्हणजे काय कळालं, मेम्ब्रेन. सरफेस टेन्शन म्हणजे काय कळालं तुम्हाला, मेम्ब्रेन. सरफेस वरचा जो मेम्ब्रेन आहे ते म्हणजेच काय तुमचा, सरफेस टेन्शन. कळालं का. आता मी इथे कलर एफ अपॉन एल केला, एफ अपॉन 2l केला. कळालं का. मग एफ अपॉन एल कधी करू आणि एफ अपॉन 2l कधी करू. इथे एक शब्द वापरला गेला, फ्री सरफेस. बरोबर, इथे काय यूज केलं गेलं मी, फ्री सरफेस. मग असतो फ्री सरफेस. फ्री सरफेस का असतो, फ्री सरफेस म्हणजे लिक्विड अँड एअर कॉन्टॅक्ट किती वेळा, लिक्विडचा आणि एअरचा कॉन्टॅक्ट. लिक्विड अँड एअर कॉन्टॅक्ट, लिक्विड अँड एअर कॉन्टॅक्ट किती वेळा आला हे सांगणे म्हणजेच काय, फ्री सरफेस. हे सांगणं म्हणजे काय, फ्री सरफेस. बघा मग आपल्या जवळ 3 गोष्टी येणार आहे, त्यांचं फ्री सरफेस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याला म्हटलं मी ड्रॉप, याला म्हटलं मी बबल, याला म्हटलं मी फिल्म, सोप फिल्म म्हणून. बा ड्रॉप घेतला, ड्रॉपच्या मधल्या साईडला एअर आहे का, मधल्या साईडला काय लिक्विड आहे, एअर नाही. बाहेर साईडला एअर. किती वेळा कॉन्टॅक्ट होऊन झाला, एकदा आला कॉन्टॅक्ट. म्हणून फ्री सरफेस किती झाला, 1. बबल म्हणजे बबली, बबलीला काय होतं, मधल्या साईडला पण एअर आहे, हा लिक्विड आहे, मधल्या साईडला एअर आहे, बाहेर साईडला एअर. किती वेळा आला, 2 वेळा. म्हणून फ्री सर्फेस त्याला 2. सोप फिल्म म्हणजे काय, असं बोर्ड घेतलं साबणाच्या पेस्ट मध्ये, पुचकळलं असं वरती केलं तर काय होईल, एक इथं फिल्म तयार होईल. इथं जर फिल्म तयार झाला, जो फिल्म झाला वरच्या साईडला एअर आहे, खालच्या साईडला पण एअर आहे, म्हणजे किती वेळा आला, 2 वेळा. म्हणजे सोप फिल्म किती झालं तुमचं, 2. कळालं का. म्हणजेच काय कळालं, जेव्हा 1 असेल तो 1 घ्यायचा, जेव्हा 2 असेल तेव्हा 2 घ्यायचा. म्हणजे हा कोणासाठी यूज करायचा आहे, ड्रॉप साठी. हा कोणासाठी यूज करायचा आहे, बबलीसाठी. आणि
सोप फिल्म साठी. काय डाऊट आहे? सोप फिल्म साठी यूज करायचं आहे. सोप फिल्म साठी यूज करायचं. काय डाऊट आहे? हे झालं सरफेस टेन्शन. कळालं का सरफेस टेन्शन काय आहे? भानगड आहे. सरफेस टेन्शन म्हणजे काय? मेम्ब्रेन आहे ऍक्च्युअल मध्ये, पण डेफिनेशन विचारलं तर मेम्ब्रेन आहे. म्हणून एक्झाम्पल जर मी विचारलं तुम्हाला, एक्झाम्पल विचारलं सरफेस टेन्शनचे एक्झाम्पल काय काय म्हणून फिजिक्स त्याच्यात विचारलं. एक्झाम्पल धातक असता. हो सर. त्याच्यामध्ये टूथपेस्ट घेतात का मिस्त्री? टूथपेस्ट टाकून मध्ये तो का आता स्प्रेड होतो ना, ते स्प्रेड कशामुळे होतं? सरफेस. ठीक आहे. टूथपेस्ट स्प्रेड इनसाइड ए माउथ. तोंडामध्ये स्प्रेड होणे, टूथपेस्टचा, ते कशामुळे घडतं? सरफेस टेन्शन. कळालं? कपडे खराब झाले धुतात, तर धुतात ते निघतं का? सरफेस. वॉश ए डर्टी क्लॉथ. खराब झालेले कपडे धुतले, तर कशामुळे धुतले जातात? सरफेस टेन्शन. कळालं का? त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल, मच्छर मारण्यासाठी ते फवारणी केली जाते. हे वॉश करण्यासाठी आपण काय यूज करतो? डिटर्जंट. माहिती ना? नाही सर, आम्ही हार्पिक. संडास ते पण डर्टी मध्ये जातं ना, सरफेस होत होतं ते. असो. दुसरं मच्छर मारण्यासाठी फवारणी केली जाते. का बरं? आत्ता सांगितलं मच्छर मारण्यासाठी नाही, मच्छरचं प्रजनन प्रिव्हेन्शन करण्यासाठी. कारण की मच्छर अंडे कुठे देतात? पाण्याच्या तळाशी. तळापाशी असते तरच ते जगतात. ते मच्छर जन्माला येऊ शकतात. तर ते वरती आले मरतात. मग त्यांना मारण्यासाठी असतं. मग मी काय म्हटलं? फ्लोटिंग ऑफ मॉस्किटो eggs on water surface due to कशामुळे? स्प्रेडिंग केरोसिनचा स्प्रेडिंग केल्यामुळे. कळालं? केरोसिनचं स्प्रेडिंग केल्यामुळे तुमचं जेवण आलं. काय डाऊट आहे कोणाला? नेक्स्ट आहे टूथपेस्ट झालं, ओके. अजून तुम्हाला ड्रॉप बघितलं का? पाण्याचा ड्रॉप कोणत्या शब्द असतो? चौकोनी. कोणत्या शब्द असतो? कसा असतो? असा गोल असतो. हा, गोल असतो. कशामुळे? तो सरफेस. काहींचा असा आला होता, स्पेरिकल